नमस्कार. कोरुची इथून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोची मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार कुमारी सानिका आवड यांच्या प्रचारार्थ मोठी आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील विविध गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच धर्तीवर आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी कोरोचीतील शिवराष्ट्र चौक या ठिकाणी ही कॉर्नर सभा भरली होती. केंद्र व राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसारख्या लोककल्याणकारी निर्णयाची माहिती त्यांनी दिली. विकासाचा वारसा आणि तरुणाची ऊर्जा या जोरावर सानिका आवडे मतदारसंघाचा चेहरा बदलतील असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. मतदारसंघातील तरुण वर्ग आणि महिला मतदारामध्ये सानिका आवडे यांच्याबद्दल प्रचंड कुतूहल आणि ओढा दिसून येत आहे. कॉर्नर सभामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय दिसत होती. पाहूया काही निवडक ध्वनीची तरफेती व काही प्रतिक्रिया. की नाही पोचले ना. मी स्कॉलरशिपच्या माध्यमातून गेले होते. आज खरं तर बोलायला खूप गोष्टी आहेत. आपल्याला विकास कामं या ठिकाणी करायची आहेत. आत्तापर्यंत जसं विकास कामं आपल्या भागात व्हायला लागली आहे ही सगळी कामं चालूच आहेत. पण काय होतं कधी कधी एका भागात करूच तोपर्यंत अजून आपलं गाव एवढं मोठं झालंय, गाव कुठे संपते आणि कुठे दुसरं गाव चालू होतं आपल्याला कळत नाही. एवढी लोकसंख्याही वाढलेली आहे आपली, त्यामुळे आपली गरजा वाढल्या त्या ठिकाणी. मग त्यासाठी आपण जास्तीत जास्त कसं करू शकतो हे बघायचं आहे. खरं बोलू तर आता कचऱ्याचा एक मुद्दा आहे. कचऱ्याचा मुद्दा आहे, कचऱ्याचा प्रश्न खरं बोलू तर आहे आपल्याकडं. पण त्याचा उपाय या ठिकाणी आपण कसं करायचंय, काय काढायचं आहे. छोटी छोटी गोष्टी करायच्या. काय आता जिथं जिथं कचरा या ठिकाणी साठलेला आहे ते सगळं स्वच्छ करायचं आहे. स्वच्छ केल्यावर आपण मोठे बिन असतात ना, मोठे मोठे एकदम, ते त्या ठिकाणी लावायचं. मग तिथं जाऊन आपण आपला कचरा इथं तिथं टाकण्याच्या ऐवजी आपण कचरा तिथं जाऊन टाकू शकतो. मग ही सगळी कामं आपण गाव म्हणून एकत्र येऊन करायला लागतं. येणाऱ्या 7 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी कोरोची पंचायत समितीमधून सुमे उर्फ सनी ज्योतिबा ओळकर ही पंचायत समिती कोरोचीची निवडणूक लढवत आहे. त्या निवडणुकीमध्ये मला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे आणि माझा स्वतःचा असा अजेंडा आहे की ह्या निवडणुकीमध्ये मला निवडून आल्यानंतर सदस्य म्हणून काम करत असताना कोरोची पंचायत समितीच्या 4 वॉर्डाच्या कोरोचीतल्या तसेच चारदा मधल्या असलेल्या 1 नंबर आणि 2 नंबर वॉर्डामध्ये कोणत्याही प्रमाणामध्ये कसल्याही गोष्टीच्या अडीअडचणी दूर करून मला या प्रभागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि हा एकमेव अजेंडा आणि उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी हे येणारी 7 तारखेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. भारतीय जनता पार्टीनं आजपर्यंत केलेली विकास कामे या इचलकरंजी विधानसभाचे कार्यसम्राट आमदार राहुल आवाडे साहेब, हळवणकर साहेब आणि प्रकाश अण्णा या वरिष्ठांच्या साथीनं आणि इथं या प्रभागातील सर्व जनतेच्या साथीनं माझा विजय निश्चित आहे. पण या विजयाचं श्रेय हे सर्व जनतेचं असेल आणि ते मी कर्जरूपानं त्याचा स्वीकार करून येणाऱ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जो काही थोडा बहुत विकास कामं राहिली असतील ती सर्वच पूर्ण करून 100% या प्रभागाचा विकास करेल इतकीच ग्वाही मी तुम्हाला या निमित्तानं देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.